नमस्कार मित्रांनो. तर मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी परत एक नवीन महत्त्वपूर्ण अपडेट आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये घेऊन आलोय. तर मित्रांनो, जसे की तुम्हा सर्वांना माहीत असेल की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आतापर्यंत भरपूर अशा महिलांच्या अकाउंटमध्ये ₹3,000 पर्यंतचा आर्थिक लाभ इथे प्रत्येक महिलांच्या अकाउंटमध्ये ऑनलाईन पद्धतीने डीबीटीद्वारे ट्रान्सफर करण्यात आलेला आहे. 14 ऑगस्ट 2024 रोजी जवळपास 32 लाख पात्र महिलांच्या अकाउंटमध्ये ₹3,000 मानधन आर्थिक अनुदान मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत डीबीटीद्वारे महिलांच्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर करण्यात आलेले आहे. यामध्ये मित्रांनो, महिलांच्या अकाउंटला जे काही बँक अकाउंट लिंक असेल, आधार कार्डला जे काही बँक सीड असेल, लिंक असेल, त्याच बँक अकाउंटवर ऑनलाईन पद्धतीने पैसे ट्रान्सफर करण्यात आलेले आहे. ही एक बाब तुम्हाला ते लक्षात घ्यायची आहे. आता आज आपण या व्हिडिओमध्ये महत्त्वाची माहिती काय पाहणार आहोत, तर अशा भरपूर अशा महिला आहेत ज्यांच्या अकाउंटमध्ये अजून तरी पैसे जमा झाले नाहीत. तर मित्रांनो, यामध्ये दोन गोष्टी आहेत. पहिली गोष्ट म्हणजे हे जे काही संपूर्ण पैसे आहेत हे 14 ऑगस्ट 2024 पासून ऑनलाईन पद्धतीने ट्रान्सफर करण्यास सुरू झालेले. आज 15 ऑगस्ट 4 दरम्यान जवळपास 42 लाख महिलांच्या अकाउंटमध्ये पैसे हे ट्रान्सफर करण्यात आलेले. हे संपूर्ण पैसे पात्र महिलांच्या अकाउंटमध्ये 17 ऑगस्ट पर्यंत करण्यात येणार आहेत. जवळपास आपलं रक्षाबंधनाच्या अगोदर सर्व महिलांच्या अकाउंटमध्ये हे पैसे ऑनलाईन पद्धतीने ट्रान्सफर करण्यात येणार आहे. आर्थिक अनुदान ट्रान्सफर करण्यात येणार आहे. परंतु ज्या महिलांच्या अकाउंटमध्ये अजूनही पैसे आले नाहीत, तर ते पैसे न येण्याचे कारण काय, कशामुळे पैसे जमा होणार नाहीत, त्याची संपूर्ण महत्त्वाचा अपडेट आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. जर हे पैसे जमा झाले नाहीत तर तुम्ही कशाप्रकारे या योजनेअंतर्गत लाभ मिळवू शकता त्याची माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर त्यासाठी आपला व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि अशाच नवीन माहितीसाठी अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर व्हिडिओ सुरू करूया. तर मित्रांनो, तुम्हा सर्वांना माहीत असेल की महाराष्ट्र सरकारने खास महिलांसाठी माझी लाडकी बहीण योजना ही सुरू करण्यात आली होती. या योजनेअंतर्गत आता महिलांना ₹1,500 प्रत्येक महिन्याला मानधन इथे देण्यात येणार आहे. परंतु आता रक्षाबंधनानिमित्त ₹3,000 मानधन या योजनेअंतर्गत देण्यात येणार आहे. तर भरपूर अशा महिलांच्या अकाउंटमध्ये 14 ऑगस्ट रोजी जवळपास 32 लाख महिलांच्या अकाउंटमध्ये ₹3,000 हे ऑनलाईन पद्धतीने डीबीटीद्वारे प्रत्येक महिलांच्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर करण्यात आलेले आहे. यामध्ये आता हे पैसे कोणत्या महिलांच्या अकाउंटमध्ये आणि कशा प्रकारे ट्रान्सफर करण्यात आलेले आहे, तर ज्या महिलांच्या बँक अकाउंटला आधार सीड आहे, आधार लिंक आहे, अशाच महिलांच्या बँक अकाउंटमध्ये पैसे ट्रान्सफर करण्यात आलेले आहे. आधार लिंक म्हणजे मित्रांनो नुसता आधार बँकेत जाऊन आधार लिंक करणे असं नाही. आधार लिंक म्हणजे तुमच्या बँकेला आधार सीडिंग असणे आवश्यक आहे. सीडिंग म्हणजे जे काही गव्हर्नमेंटचे पैसे वगैरे असतात, अनुदान असते, ते डायरेक्ट आधार लिंक बँक अकाउंटवर ट्रान्सफर केले जातात. त्यासाठी एक वेगळा ऑप्शन बँकेमध्ये असतो ज्याला आपण आधार सीडिंग असं म्हणतो. तर ते तुमचं आधार सीडिंग ही लिंक असणे आवश्यक आहे, ऑन असणे आवश्यक आहे. तर तुमच्या बँक अकाउंटमध्ये महाराष्ट्र सरकारमार्फत किंवा गव्हर्नमेंट मार्फत जे काही अनुदान असेल ते तुमच्या बँक अकाउंटमध्ये डिपॉझिट होते. जर लिंक नसेल तर तुमच्या अकाउंटवर कोणत्याही प्रकारचे पैसे डिपॉझिट होत नाही आणि त्यामध्ये तुम्हाला अशा प्रकारे मेसेज येतो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आपला अर्ज प्राप्त झाला आहे, परंतु आपले बँक खाते आपल्या आधारशी संलग्न नाही. आपण तात्काळ बँकेत जाऊन भेट देऊन जे काही तुमचं आधार कार्ड असेल ते बँकेला लिंक करायचं आहे, सीडिंग करायचं आहे. त्याला काय 1 ते 2 दिवसाचा कालावधी लागतो तुमच्या बँकेला आधार कार्ड लिंक करण्यासाठी. तर सर्वात अगोदर हे काम तुम्हाला पूर्ण करायचं आहे. हे काम जर तुम्ही पूर्ण केलं तर लगेच 1 ते 1.5 दिवसामध्ये तुमच्या अकाउंटमध्ये माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ऑनलाईन पैसे लवकरात लवकर डिपॉझिट केले जातील. इथे पाहू शकता भरपूर अशा महिलांना अशा प्रकारचा मेसेज इथे येत आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आपला अर्ज प्राप्त झाला आहे, परंतु आपले बँक खाते आपल्या आधारशी संलग्न नाही. आपण तात्काळ बँकेला भेट देऊन आपले खाते आधाराशी संलग्न करावे. जिल्हाधिकारी अहमदनगर. तर अशा प्रकारे प्रत्येक महिलांना इथे नोटिफिकेशन आलेले आहे. ज्या महिलांच्या बँक अकाउंटला आधार लिंक नाही अशा महिलांनी लवकरात लवकर त्यांच्या बँकेत जाऊन त्यांच्या बँकेला आधार कार्ड लिंक करावे. जर आधार कार्ड लिंक होत नसेल तर तत्काळ तुम्हाला तुमचं ऑनलाईन सेव्हिंग अकाउंट इथे ओपन करायचं आहे, डिजिटल अकाउंट ओपन करायचं आहे. डिजिटल अकाउंट ओपन केलं तर तुमच्या बँक अकाउंटला आधार कार्ड ऑटोमॅटिकली सीडिंग होऊन जातं, लिंक होऊन जातं. ही पण बाब तुम्हाला इथे लक्षात घ्यायची. तर अशा प्रकारे महत्त्वाचा अपडेट होत आहे. तर अजूनही महिलांच्या अकाउंटमध्ये पैसे जमा नसन झाले तर हे महत्त्वाचं काम पूर्ण करा. जोपर्यंत तुम्ही हे काम पूर्ण करणार नाही तोपर्यंत तुमच्या अकाउंटमध्ये पैसे ट्रान्सफर केले जाणार नाही.
हे अशा प्रकारचे महत्त्वाचा अपडेट होतो. मित्रांनो, तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा. ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्या प्रत्येक महिलांना नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांना पण या योजनेचा फायदा येईल. चला तर पुन्हा भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओसोबत. जय हिंद, जय महाराष्ट्र.